मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निर्मळ गावामध्ये आलेले आहोत, नालासोपारा या परिसरामध्ये. वहिनींचं नाव आहे दीप्ती महेश नाईक. तर दोन नणंदबाई आज आव्हान देणार आहेत. या नणंदबाईंचं नाव आहे सुनीता उदय नाईक आणि भक्ती निलेश पाटील. काय घडणार आजच्या भागात ते बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. गरम गरम मिसळ मध्ये एक वाटी तरी, महेश रावांचं नाव घेते, सुरक्षित राहा घरी. अरे वा वा, बरं बरं, छान. तुम्ही काय घेणार? निळ्याभोर आकाशात चमकतात तारा, दीप्तीचं नाव घेतो ऐका हो सारी. द्या ओळख करून सगळ्यांची. माझं नाव दीप्ती महेश नाईक. माझ्या मिस्टरांचं नाव महेश हरिभाऊ नाईक. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई नमस्कार. कुसुम हरिभाऊ नाईक. ती माझी छोटी नळन नमस्कार. भक्ती निलेश पाटील. ती माझी मोठी नळन सुनीता उदय नाईक. हो. ते माझे मोठे नरडेचे मिस्टर उदय अनंत नाईक. ते माझे काका, म्हणजे माझ्या मिस्टरांचे काका सूर्यकांत वामन नाईक. नमस्कार. त्यांची मिसेस जयश्री सूर्यकांत नाईक. नमस्कार. आणि निर्मला रमेश नाईक. काकी नमस्कार. आमची. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर भुईगावचं. तुमचं बालपण इथेच? इथेच आमचं. पण तुमच्या बालपणी घरी कोण कोण होतं तिकडे? माझे आई बाबा आणि माझे 2 भाऊ आहेत. मोठ्या भावाचं लग्न झालंय माझ्या. एक वहिनी आहे आणि वहिनीला एक मुलगी आहे. तुमच्याकडे कोण कोण घरात होतं? माझ्या घरात माझा एक भाऊ होता, तो त्याला थोडासा त्रास झालेला म्हणून तो ऑफ झालेला. बाकी मी, माझी बहीण, ती मोठी बहीण, ही छोटी बहीण, आई. बरं, इथे ना म्हशी हंबरता येतात, हा. बरोबर? हा. तर त्या तुम्हाला माहिती आहेत? हो, आम्हाला सवय झाली त्यांची. म्हशींची? हा, म्हणजे ते अंबरतात बिंबरतात, आम्हाला काय वाटत नाही. इव्हन त्याचा जो शेड वगैरे आहे त्याचा सुद्धा आमच्या याला सवय हा, झालेली. म्हणजे आम्हाला वास वगैरे वाटत काय नाही की वास वगैरे. गावाची ओळख आहे तबेल्याच्या बाजूचं. हा. किती वर्षापूर्वी या कुटुंबात आले तुम्ही? 19 वर्ष झाले. कसे काय आला? माझ्या आईच्या मामे भावानी माझ्या आईला हे स्थळ सजेस्ट केलं. बरं कारण त्यांची मिसेस माझ्या सासूबाईंची मावस बहीण. बरं. त्यांनी येऊन माझ्या आई बाबांना सांगितलं असं 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 आहे. असं 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 म्हणजे Sorry, काय? sorry. वंड्यामध्ये हरी वामन नाईक, हरिभाऊ वामन नाईक यांचे सुपुत्र. वनडे म्हणजे काय? हे आमचं गाव वंडा गाव. वंडा. हा, मर्देस मधलं हे आमचं छोटं गाव वंडा. ह्याच्यामध्ये असा हरिभाऊ वामन नाईक ह्यांचा मुलगा महेश नाईक असे आहेत आणि त्यांचा ते बिझनेस करतात ते. आणि ते सगळं सांगितल्यावर तुम्ही म्हणजे आता ना मला पत्रिका वाचतोय असं वाटायला. आणि मग काय झालं? मग थोडीशी चौकशी वगैरे झाली. मी थोडं मागे पुढे केलं, पण माझा भाऊ सांगतो नाही हातचं घालवायचं, खूप चांगला मुलगा आहे. बरोबर. मेन म्हणजे पैसे कमावणार आहे असं सांगितलं हो. माझ्या भावाने. तुम्ही तेव्हा काय करत होता? माझा बिझनेस आहे. Business होता. तेव्हा माझ्याकडे एअर इंडियामध्ये कॉन्ट्रॅक्ट होता, त्याच्यानंतर BPTमध्ये कॉन्ट्रॅक्ट राईस सप्लाय करत होता. आणि त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे बरेच बिझनेस केलेत. पण मग मला सांगा, हे जेव्हा यांनी ती चौकशी केली तुमची, तुम्हाला जेव्हा हे स्थळ आलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला? इथे कसं गावामध्ये बघतात, म्हणजे पहिलं बघायचं असतं. म्हणजे बघितल्यानंतर आवडल्यानंतर दोघांच्या गप्पा गोष्टी झाल्या. कुठे केल्या गप्पा गोष्टी? साईबाबा मंदिर, नालासोपारा. त्यांना बोलू द्या ना. इतकी वर्ष, 19 वर्ष गप्पा आहेत ते घरात. नाही जरा बोलू आम्ही द्या. दोघं पण बरोबर आहेत. हो. हो. हे असं म्हणजे काय माहितीये तुम्हाला? म्हणजे तसं नाही, म्हणजे दोघं बडबड एकदम, दोघे एकमेकांना बोलतो, म्हणजे दोघं पण शांत नाही. पण आज त्यांना बोलूच देत नाही. नाही, बोला. काय झालं मग तेव्हा? त्याच्यानंतर मग होकार दिला. लग्न ठरल्यानंतर किती दिवसांनी लग्न झालं? साधारण 4 महिन्याने. 4 नाही 6 झालते. डिसेंबर ते मे. डिसेंबर ते मे. दोघांनी ठरवता मी जाऊन येऊ जरा. नको. डिसेंबर ते मे. मग त्या 6 महिन्यात तुम्ही किती वेळा भेटले? 4 दिवसाला एकदा. कुठे भेटायचे? असेच कुठे समुद्रकिनारी किंवा मग नाटकाला गेले म्हणा, सिनेमाला गेले, काही खरेदी करायला गेले, दादरला गेले. आणि माझं कसं आहे, विशेष करून माझा बिझनेस जो आहे ना, तो मॅक्झिमम मी जवळजवळ महिन्यातून 15 दिवस घरीच असतो. पण तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा घरातल्या काही कामात मदत करता? बिलकुल नाही. हा? बिलकुल नाही. काय बघितलं एका मिनिटात? नाही का? अजिबात नाही. बिलकुल कधीच नाही. कधीच नाही. आणि मला ती सवय पण नाही. कारण काय झालं, 2 बहिणी असल्यामुळे घरामध्ये त्या काम करायचे पूर्वी, म्हणजे लग्नाच्या अगोदर. त्याच्यानंतर ही झाली. 19 वर्षापूर्वी या तुमच्या घरात आल्या. हा, कशी साथ दिली 19 वर्ष? चांगली. आणि कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य? होते, कटकटी होतात. बरं, किती वेळा त्या चिडू शकतात? 2-3 दिवसाला एकदा आहेत, काही काय मुलावरून, आजूबाजूला कुठे काय बोलल्यानंतर वगैरे चालते. थोडासा स्वभाव असा आहे ना, आजूबाजूला कोणाला तरी चिडवतील, कोणाला तरी बोलतील, आणि ते मला पटत नाही. त्यामुळे मग मी त्यांना सांगते की बोलू नका. मग त्यामुळे माझं घरामध्ये खूप
वादावाद होते त्यांच्याबरोबर. जरा नणंदबाईंना विचारतो काय बाबा त्यांचं वहिनीबद्दल मत आहे. नणंदबाई बोला. स्वभावाने खूप चांगलं आहे, हं. पण त्या कशा पटकन बोलून जातात, त्यांच्या मनात काय नाही. त्याच्यामुळे समोरच्याला वाईट पण वाटतं ना. नाही वाटणार, कारण आम्हाला माहिती पडून गेला आहे की त्यांचा स्वभावच तसा आहे. पोटात एक आणि पोटात एक असं नाही, आणि त्यांचा राग म्हणजे आळावरचं पाणी. त्याच बोलतील, बहुतेक आमच्यावर पण रागवतील, नाही असं नाही, पण बोलायला पण स्वतःहून त्याच येणार. तुमचं सासर कुठे? माझं सासर कोफराडला. कोपराड. गणेश- तुमचं बोळींजला. मग तुमचं येणं असतं इकडे? हा, किती आठवड्याला दिवसातून? आठवड्याला येतो. पण राहायला येता मुक्कामाला? येतो, किती दिवस राहता? एक दिवस येऊन दुसऱ्या दिवशी जातो. पण त्यांना का जास्त इथे राहावंसं वाटत नाही नंदांना? मी माझ्या नंदांना कधीच सांगत नाही, उलट मी शनिवारची वाट बघत असते की तुम्ही दोघं राहायला या, म्हणजे शनिवारची रात्र आपण सगळे बसू, गप्पा करू, एन्जॉय करू असं सांगतो. आणि त्या कधी शनिवारी राहायला येतात, कधी रविवारी. त्यांचा पण संसार आहे घरी, त्यांचे सासू सासरे आहेत, त्यामुळे त्यांना इकडे जास्त यायला वाटत नाही. आणि परत आणि इथे आले तर मला आल्यानंतर चालतात, कारण माझ्या वाटणीची कामं पण ते मी करतात येते ना ना. संडेला, ते एव्हरी येते. संडे ऑफिस माझी काय सॅटर्डे झाला उचलून निघाली, इकडेच येते. सासूबाई काय सांगा सुनेबद्दल? सून माझी चांगली आहे. हा. 19 वर्ष झाले तिच्याबरोबर आम्ही मिसळून मिळून कामं करतो आणि भांडण काय होत नाही आमची. सुनबाई तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकते. होय. पण तुमच्या मुली आणि तुमची सून छान राहतात सगळे. होय, चार. आणि मुलगा? मुलगाचं जाम प्रेम आहे, हो. 1 मिनिट पण नाही घाबरत. मिस्टरांचं पूर्ण लक्ष असते माझं, पूर्ण. साधा असा खोकला जरी तिने केला ना तरी सुद्धा माझं लक्ष असते. काळजाचा तुकडा रात्री जेवताना पण व्यवस्थित एवढाच जेवला पाहिजे, जास्त जेवू नको वगैरे सगळं पूर्ण. त्यांना मुलांना आणि मला सांगून जातात की आईकडे लक्ष द्या म्हणून. बरं, एक छोटंसं आत्ता आव्हान आहे तुम्हाला. या गप्पा अजूनही सुरू राहणार. तुम्ही चित्र काढायचंय आणि तुम्ही काढलेलं चित्र जर या घरातल्या सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ मिळणार आहे. बघूया ते चित्र ते काढणार का आणि घरातले ओळखणार का. द्या. थांबा, आता गप्प कोणी बोलायचं नाही. तुमची वेळ सुरू होते आता. घरातल्याने ओळखायचंय. 2 बहिणी, भावाने काढलेलं चित्र. चोच मोठी दाखवली. अरे हत्ती वाटतो, दादाची सोंड असते तशी. हत्ती का? येस, बरोबर ओळखलं ना. कारण सोंडीवरून कळलं आम्हाला. जर कुणालाही असा हत्ती बघायचा असेल तर वंडा, नालासोपारा या गावात या, तुम्हाला हत्ती बघायला मिळेल. दुसरं चित्र. चंद्र. चुकलं. 10, 9, चेंडू. हं? चेंडू नाही ना. 8, 5, 4, 3. बघा. अभिनंदन. बटाटा बरं, बटाटा असेल. काढला आणि त्याला मोग दिलाय अरे पण त्यासाठी. पण ते चंद्राचं डाग आहे, मला वाटतं डाग आहे. म्हणून चंद्रकाला किती बटाटा. प्रेम आहे भावा बहिणीचं. परत एकदा नाचा ना तुम्ही. मस्त नाचला होता. एक 2. अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला झी मराठीकडून मिळालेली आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. दोघी नणंदबाई, दोघी बहिणी. तुमच्यामध्ये मोठं कोण? मी. तुम्ही मोठ्या. कसं होतं लहानपणी तुमच्या 4 भावंडांमध्ये? एकदम मस्त होतं. छान. कसं आमचा- म्हणजे हा प्रत्येकाचे? भाऊ जास्त आमच्यामध्ये, म्हणजे हा जरा दादाला आम्ही घाबरायचो घाबरायचे, पहिला. कारण तो मोठा ना, त्यामुळे त्याला घाबरायचे. धाकात पण लहान ठेवायची. भाऊ जो व्यवस्थित राहा. आता खूप सारा आता तो- फ्रीडम दिलाय, पण त्या टायमाला आमच्या टायमाला जरा जास्तच, आकाशच्या वगैरे टायमाला जरा जास्तच हे करायचे. तुम्ही व्यवस्थित राहा. आणि यायचे पण ते बरोबर, कुठे सांगितलं कुठे जत्रा वगैरे असली तर ते आमच्या बरोबर यायचे. आम्ही सगळे चौघं सारखेच जायचे. पण तापटपणा होता. तापटपणा खूप आहे. अजून आहे. तापट अजून आहे. पटकन बोलून जातात. म्हणजे पॉझिटिव्ह सांगतात ना, घरातलं व्यवस्थित राहायला पाहिजे, कुठे नाव खराब. म्हणजे आम्ही गावात राहतो ना, ती त्याच्या हिशोबाची मेंटॅलिटी. आता खूप फॉरवर्ड झालेत. वहिनीने आमच्या फॉरवर्ड बनवून टाकलाय त्यांना. आता खूप फॉरवर्ड झाले.
पण मग तुमच्या दोघींची लग्न अरेंज झाली, Arrange. मग कुठे इथेच झाली? इथेच. वहिनीने तुमच्या स्वभावात कुठला बदल केला तर जास्त आनंदी होतील अजून द्या? काय माहिती का, तसं बघितलं तर दोन्ही साईडनं विचार केला ना तर आहे तिचं काय, ती पटकन तोंडावर बोलते, मग एखाद्याला वाईट वाटते. तर बाहेरच्यांना बघितलं का त्याचा त्रास होतो, म्हणून आम्ही सांगतो की त्यांनी थोडंसं, म्हणजे आम्हाला नाही, आम्हाला सवय, पण बाहेरच्यांच्या विषयी ती कसं मनात काहीच ठेवत नाही, पटकन बोलून टाकते. तुमचं काय म्हणणं आहे? कोणती वस्तू वगैरे पाहिजे असेल तर ती पटकन देणार वगैरे, म्हणजे कोणत्या गोष्टीला ती नाही सांगणार नाही. पण तेच ती जी पटकन जी बोलून जाते ते सगळ्यांनी कोणाच्या असं मनाला लागते, ते लागू नये एवढंच आमचं मत आहे. त्याच्या स्वभावात बदल करण्यासारखं असं काही नाहीये, आणि आता बदल होणं शक्य पण नाही, कारण आता एवढी वर्ष झाली, आता काय बदल होणार. तुमचं काय म्हणणं आहे? बाकी सगळे उभे आहेत. आमचं पण तेच म्हणणं आहे. काय असंच की तिने बदलावं, पण ती बदल. तुम्ही सांगा. माझं सुद्धा हेच मत आहे. ती पटकन बोलून चिडून जाते, समोरच्यांना तो राग येतो, तिला ते काही वाटत नाही, पण समोरचं तो रागून राहतो. इतक्या जणांनी न बदलण्याची शक्यता नाकारली आहे, तर मी कशाला हमी घेऊ? ती बदलणार तर नाहीच आहे, बदलणार तर नाहीच आहे. माझं तिथं एवढं काही हे झालं नाही कधी, काहीच नाही. उलट आपल्या आल्या चहा वगैरे सगळं करून देणार, मोठे भाऊजी आहेत. आपलं मान ठेवणार असं. आता सांगा, सगळ्यांचं म्हणणं आहे की तुमच्या पटकन बोलण्यामुळे बऱ्याचदा कोणाचं ना कोणाचं मन दुखावलं जातं, असं दोन्ही नणंदबाईंनी सांगितलं. तर तुम्हाला हे पटतंय का? पटतंय. मग तुम्हाला हा बदल केला पाहिजे असं वाटतंय? ठरवते बदल करावा, मी बोलून जाते, नंतर मलाच खूप वाईट पण वाटते, आणि ज्यांना बोलले त्यांच्याकडे जाऊन मी स्वतःच परत माफी पण मागते. असं नाही की बोलणार नाही, गेले असं वगैरे काय नाही, स्वतः माफी पण मागते. पण थोडा माझा स्वभाव. बरोबर. मला सांगा, या नणंदबाईंनी त्यांच्या सोबत कुठला बदल केला पाहिजे, अगदी सल्ला म्हणून, जसं आता त्यांनी, कारण शेवटी त्यांनाही आनंद मिळाला पाहिजे असेल तर कुठला? असा माझ्या नरडेंचा स्वभावच नाहीये की त्यांनी कोणता बदल केला पाहिजे माझ्यासाठी. बरं, मग त्या व्यवस्थित आहेत, पण ते एकदम म्हणजे असं मला वाटतच नाही की माझ्या नरड्यांनी हा बदल केला पाहिजे. काय दादा, तुमचं काय मला म्हणणं? असं वाटते का, ही माझी जी आहे ना, हिला मी जुंबा वगैरे करायला पाठवतो, माझं वाचवलं. व्यायाम करायला, आणि ती करते त्या पद्धतीने, आणि खूप हे आहे. तर तिने तब्येत कमी करावी अशी माझी इच्छा आहे. मग त्यांनी झुंबा केलं पाहिजे. हा, जुंबा करा, व्यायाम करा, अशी वर्किंग माझी वुमन इच्छा आहे आहे. ना, तर संडे तुमच्याकडे कारणं खूप आहेत, कळलं का? कळलं मला तुम्ही का चिडता पटकन ते. हा, प्रत्येकाला कारणच देताय तुम्ही मगासपासून. कारण नाही सांगते. ती आहेच वर्किंग वुमन, तर तिला जमत नाही तर ती काय करणार. दादा काय मला सांगा, ज्याला तब्येतीची नाही काळजी करायला, आहे, तब्येतीची काळजी प्रत्येकाने घ्यायला करायला पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे ना, मग पण प्रत्येकाने घेत घ्यायला नाही ना पाहिजे. आणि बाई. तिची जी तब्येत वाढलेली आहे ती मला पण खूप, मी कधी ते तोंडावर सांगतो, मला राग येतो. राग येतो ना, मग बघा, मग हा राग कमी व्हायचा तुम्ही प्रयत्नच नाही करत. आता करेल. करते, होत नाही. या दोघींपैकी एक नाव घ्या, कोण जिंकेल या खेळात असं तुम्हाला आवडेल? भक्ती. भक्ती म्हणजे तुम्ही का? अच्छा, तुम्हाला कोण वाटतं? भक्तीच. तुम्हाला? भक्ती. तुम्ही? सुनीता. अरे वा. आई, तुम्ही सांगा. सुनीता. सुनीता. अच्छा, मोठी मुलगी. बरोबर. तुम्ही सांगा, या दोघींपैकी कोण जिंकलं पाहिजे? सांगा. सुनीता जिंकली चालेल. म्हणजे कोण? मोठी नळन. हा. आता दादा तुम्ही सांगा, दोन्ही बहिणी आहेत, मला तर गॅरंटी आहे भक्ती जिंकेल. पण कोण जिंकणार हे काही सांगता येत नाही या खेळात. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये आता ज्या जिंकणार त्या पुढच्या खेळात वहिनीबरोबर खेळणार आहेत. आणि खेळ असा आहे की घरामध्ये आम्ही काही स्माइली चेंडू लपवून ठेवलेत. वेळ सुरू झाल्यानंतर तुम्ही जायचं दोघींनीच, बाकी कोणी हलणार नाही. आणि सगळ्यात आधी सर्वात जास्त चेंडू गोळा करून ज्या इथे पोहोचणार त्या जिंकणार आहेत. तुम्ही दोघीही आहात. हा, या घरात तुमच्याच आम्ही ठेवलेले आहेत. 1 मिनिटाची वेळ आहे. तुमची वेळ सुरू होते आहे आता. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या इथे. चला बसा. त्या वहिनीने किती आणलेत? 2. 2. तुम्ही? 4. अभिनंदन, अभिनंदन.
सर्वाधिक स्माइली चेंडू घेऊन आलेले आहात त्याबद्दल अभिनंदन. पुढच्या खेळात तुम्ही आता दाखल झालेले आहात, पण त्यापूर्वी झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. नणंदबाईंनी तर मगाशी सांगितलं की तुम्ही एखादी गोष्ट बोलता पटकन, त्याच्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. या स्वभावात बदल करायचा असेल तर खरंच होईल का हो तुमच्याकडून? मला नाही वाटत माझ्यात बदल होईल असं. नाही वाटत. पण समोरच्याला वाईट वाटतं पण नाही बदल होऊ शकत. माझ्या सासूबाई पण माझ्यासाठी खूप चांगल्यात. कधी कधी त्यांना पण मी उलटून बोलते, पण मला नाही वाटत. स्वभाव आहे ना, स्वभावाला औषध नसतं. असं काय नसतं. उगाच काहीतरी सांगू नका. उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार सांगा? प्रयत्न करीन, पटकन चिडणार नाही आणि पटकन कोणाला उलट बोलणार नाही. असं होईल वाटतंय तुम्हाला? नाही. गॅरंटी. जसं दादा मला सांगतो तू तब्येत कमी करते नाही होत, तसं तिचं पण ते होणार नाही. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? माझ्या सगळ्याच फॅमिली मेंबरची मागेन, कारण मी सगळ्यांना पटकन उलटून बोलते. मला सगळे समजून घेतात, त्यामुळे मी माझ्या घरातल्या सगळ्यांची क्षमा मागेन. पण स्वभाव बदलणार नाही. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मिस्टरांची मागेन. ते बाहेर असतात. कुठे असतात बाहेर? म्हणजे क्रूज आहे ना, क्रूज लाईनवर, तिकडे शेफ आहेत. अच्छा, त्यामुळे ते शिपवर असतात. हा, ते कामावर असतात. म्हणून माझं जास्त, मी लहान आणि माझं जास्त इकडे येणं जाणं असतं. ते बाहेर गेले की थोडे दिवस निघून मी इकडे येते. तर तुम्ही जर क्षमा मागायची असेल तर त्यांची मागेन. त्यांच्या कुठल्या गोष्टीत मी कमी पडत असेल, आणि त्यांची पण एकच आहे की थोडीशी तब्येत कमी कर, त्याच्यात पण मी पूर्ण होत नाही. दुसरं ते कधी कसलंच बंधन घालत नाही. कुठे जा, काय पण कर, फिर वगैरे, मस्त. आज मिस कोणाला करताय या सगळ्या ह्याच्यात? माझ्या आईला मी खूप मिस करते आणि माझ्या पप्पांना मिस करते. आई जाऊन 2 वर्ष झाली, बाबा जाऊन 1 वर्ष झालं. माझी आई दररोज संध्याकाळी 6:30 वाजता झी मराठीवरती आदेश बांदेकर भाऊजी आले हे बघितल्याशिवाय तिला चैन पडायचीच नाही. जर लाईट गेली तर ती पप्पांना सांगायची की हा पॉईंट जर इन्व्हर्टरवरती करून घ्या ना, मला कार्यक्रम बघायचा आहे. मीच झालं तर ती दुसऱ्या दिवशी बघायची. आणि तिची मुळात एक इच्छा होती की तिच्या मुलींनी आणि तिच्या जावयांनी हा खेळ खेळावा, आणि कदाचित देवाकडे तिने मागणं मागितलं असेल आणि आज योगायोगाने तुम्ही आमच्या घरी आले असतील. तुम्ही कोणाला मिस करताय? बाबांना मिस करते. बाबांच्या आठवणीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे तुमच्या, हो ना? खूप प्रेम, खूप मिस करताय, पण त्यांचा आशीर्वाद आहे. बरं आई, आता मला सांगा, लेक पण बसली आहे आणि सून पण आहे, कोण जिंकेल पैठणी? सून. हा, कारण बरोबर नंतर काय खरं नाही. तुम्ही सांगा नणंदबाई. वहिनी. तुम्ही सांगा. दीप्ती. अगा, वहिनींचा खेळ आहे ना. दोघी तुल्यबळ आहेत, पण भक्ती मात करत असं वाटतं. असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही सांगा. भक्ती वाटते तुम्हाला? चला, सामना बरोबरीत आहे. तेव्हा बोलली ना, बरोबरीच आहेत, अगोदरच बोलली. आता एक खेळ असणार आणि या खेळात ज्या जिंकणार त्या पटकावणार पैठणी. पैठणी घेऊन नणंदबाई सासरी जाणार का ती पैठणी याच ठिकाणी सुनबाई सासरीच ठेवणार, हे बघणार आहोत या खेळात. खेळ सोपा आहे. त्या छोट्या कागदी ग्लासमध्ये मणी आहेत. तो एक एक मणी त्या पांढऱ्या पट्टीवर ठेवायचा आणि स्ट्रायकरसारखा मारायचा, आणि तो मणी, हा जो कप आहे त्याच्यामधून पलीकडे जायला पाहिजे. आधी 5 तुम्ही आतून जायला पाहिजे. 2 जमतोय. थांबा जरा प्रयत्न खूप छान होता. हो, 5 मध्ये तुमची गुणसंख्या 1. आता तुम्ही तिकडे बसा, तुम्ही इकडे. तुमची गुणसंख्या 2. 2, 3. आता तुम्ही. दीप्ती. 2 आणि 3 ही गुणसंख्या. अभिनंदन.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. चांदीचं नाणं झी मराठीकडून मिळालं आणि 3 या गुणसंख्येवर आज नणंदबाईंनी पैठणी जिंकलेली आहे. नणंदबाईंना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्ही कुटुंबांना आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.